आणि आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। अहमदाबाद विमान दुर्घटनेमध्ये मोठी माहिती समोर। 3 महिन्यांपूर्वीच विमानाचे इंजिन बदलण्यात आलं होतं। 12 वर्षे जुन्या विमानाचे इंजिन मार्चमध्ये बदलण्यात आल्याची माहिती। अहमदाबाद विमान दुर्घटनेमधील 184 मृतदेहांचे डीएनए सॅम्पल जुळले। आतापर्यंत 184 मृतदेहांची ओळख पटली। डीएनए सॅम्पल जुळल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात। एअर इंडियाची आज एकही फ्लाइट तांत्रिक कारणांमुळे रद्द। मुंबईहून दिल्लीला येणारी एअर इंडियाची फ्लाइट रद्द। AI 996 फ्लाइट रद्द। कालही तांत्रिक कारणांमुळे एअर इंडियाची अनेक उड्डाणं रद्द। एअर इंडियाच्या विलंबाला विलंब झाल्याने सुप्रिया सुळे संतापल्या। खूपच वाईट सेवा म्हणत सुळे यांचा ट्विट करत संताप। सुप्रिया सुळे प्रवास करणाऱ्या विमानाला 3 तास उशीर झाल्यानं नाराजी व्यक्त। दिल्लीवरून बालीला जाणारं एअर इंडियाचं विमान माघारी परतलं। ज्वालामुखी उद्रेकामुळे निर्णय घेतला। एअर इंडियाकडून निवेदन जारी करत गैरसोयीबद्दल खेद व्यक्त। विमानतळाजवळ ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यामुळे निर्णय। कॅनडामध्ये G7 शिखर परिषदेदरम्यान जागतिक नेत्यांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं फोटोशूट। 91व्या परिषदेसाठी जगभरातील शक्तिशाली नेते उपस्थित। मोदी आणि इटलीच्या पंतप्रधान मेलोनी यांच्यामध्ये देखील चर्चा। ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही। भारत आता दहशतवादाला युद्ध म्हणूनच पाहतो। मोदींनी ट्रम्प यांना फोनवर सांगितलं। विक्रम मिस्त्री यांची माहिती। मोदींकडून ट्रम्प यांना भारतात येण्याचं निमंत्रण। पहिल्या 200 टोलसाठी 3000 रुपयांचा वार्षिक फास्टॅग पास। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा। फक्त राष्ट्रीय महामार्गांवर हा पास लागू असणार।